लक्ष्मीने काय केलं डायरेक्ट आहे ना, ते कडीपासून बोर कडीपासूनच सुट्टी डायरेक्ट. म्हणजे आपली राऊंडवाली कडी ना ती नाही डायरेक्ट पट्टाच काढला तिने डायरेक्ट. यावेळेस घेतलं त्यांच्याकडून चिठ्ठीवर बिल पेमेंट केलं त्यांनी ना, शिक्का मारून दिलाय. त्यांचं गोडाऊन तिकडे पुढे समोर एक बिल्डिंग आहे म्हणलं, तिथं गोडाऊन आहे. आम्ही ना मटेरियल आणलं इलेक्ट्रिशियनचं सगळं, म्हणजे केबल वगैरे सगळं ट्यूब वगैरे सगळं आणलेलं आहे. आता फक्त उद्या आहे ना बांधकाम प्लास्टर करून घ्यायचं पाहिजे. आपण नाक्यावरून एक शोधू आणू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता जवळपास आहे ना 1-2 वाजलेत. जिथं आता मी गोठ्यात आलो, लक्ष्मीने काय केलं डायरेक्ट आहे ना, ते कडीपासून बोर कडीपासूनच सुट्टी डायरेक्ट. म्हणजे आपली राऊंडवाली कडी ना ती नाही डायरेक्ट पट्टाच काढला तिने डायरेक्ट. यावेळेस ते पट्ट्याला आपल्याला येणार आहे ना असं बांधून घ्यायला लागणार चांगलं. या साईडचा पट्टा आहे ना, ही पट्ट्यातून निघते डाईतूनच. आम्ही ट्राय केलं बरं चांगलं लावायचं. तर ही जरा आहे ना असं टाईट करून ठेवायला लागेल जरा. नाका काढबा तिने काढला होता, तोच काढबा इले टाकला मग खायला. ते वाढला होता साईडला काढबा, तो सगळ्यांना टाकून दिला ती गाणला मग. ओके, याला जवळपास 2 वाजले आत्ता. पण आहे ना पहिले वाईट ऊन लागतंय राव, उन्हाळ्यासारखं वाटायला लागलंय. अख्खं उकळे ऊन लागतंय लई. गोट्यात पण गरम व्हायला लागले रॉली. आम्हाला आहे ना पावसाळा झाल्यानंतर ना इथं जुगाड करायचं काहीतरी, नाही तर इथं लय गरम होणार रे त्यांना. ते ना जरा ना खोदून घ्यायचं अर्धा फूट खाली, आणि त्याच्या ना फेमिकॉलचा नाही का ती थर असतो तो थर्मोकॉल चिटकवायच्या डोक्यात चालले माय. पण तो साईज कटिंग मध्ये भेटला ना तर एक नंबर काम होईल. फक्त भेटाय पाहिजे तसं आपल्याला बराबर साईजचा कट ऑर्डर करून घ्यायला लागेल. बराबर वर अख्ख्या पात्र्याला सेलिंगला लावून टाकायचा इकडं आत. वाजल्यात आपल्याला ना त्रिवेणीनगरला जायचंय. तिथे आपल्याला ना हॉटेलचे ना केबल ट्यूब सगळं घ्यायचंय विकत. इलेक्ट्रिशियन म्हटला होते जावा मला फोन करून द्या. मग तो मटेरियल सांगा त्या दुकानदाराला ते घेऊन यायचे. उद्या आपले ना लाईट फिटिंगचं काम खूप पूर्ण करून घ्यायचं. नगरला आहे दुकान. इथं आहे ना सरस्वती शाळा आहे, हे समोर आहे. इथं पंचायत आहे, नम्रता इलेक्ट्रॉनिक आहे ना, ते जायचं आपल्याला. इथं होलसेल मध्ये सामान भेटतं सगळं. घेतलं त्यांच्याकडून चिठ्ठीवर बिल पेमेंट केलं त्यांनी ना, शिक्का मारून दिलाय. त्यांचं गोडाऊन तिकडे पुढे समोर एक बिल्डिंग आहे म्हणलं, तिथं गोडाऊन आहे. इथं काही त्यांचा स्टॉक नाही. इथं फक्त मटेरियल लिहून देतात, बाकी तिकडून आणायला लागतंय. मग आता ही गाडी वळून ते जाऊ डायरेक्ट. फक्त काय मटेरियल भरायचं आपल्याला, निघायचं. मग वाईट ऊन लागतोय रॉस. तर आज 3:30 वाजलेत फक्त. हेच व्हायला लागणार आहे गाडी राव. मळ बसलाय गाडी. 3 वाजले आता शिक. याचा एवढा धंदा आहे ना बेकार. ह्याचं गोडाऊन दुसरीकडे माहिती पहिलं मी यांच्या बरेच मटेरियल आलेलं आहे आम्ही माहिती. आता नवीन गोडाऊन केलंय आणि इथं लय मोठं केलं रे. याचा सेल किती असेल राव. तर राखी MIDCतलंय ना जवळपास 80 ते 95% गिराईकाची कडे असते नम्रता इलेक्ट्रॉनिक वाले. इथं गोडाऊन आहे बंटे इकडे. बरंच मोठा गोडाऊन आहे तसं. हे कुठे ट्यूब दे येतो खाली येतो आपण ते आण ना तवर. अरे नाही बसत राव. थोडी काच मोकळी करावं लागेल इथून. असं आडो ठेवू, असं आडो ठेवावं लागेल. ठेव इथं. घेतला आम्ही फक्त हे पाईप जरा बाहेर आलेत. खिडकी खोलून असं बाहेर काढले थोडं. बाकी सामान बाहेर तिकीट टाकून दिलं आम्ही. आता मुळीक म्हटला तुम्ही मटेरियल आणा अख्खं, उद्या तो लाईट फिटिंग करून घेईन सगळं. मग
मग परवा आपण डायरेक्ट ना उद्याच नाही तर हॉटेल सगळं धुवायला लागेल अख्खं. पण त्याला आहे ना स्प्रे पेंटिंग पेंटिंग करून घ्यायचं आपल्याला. शेड्यूलनुसार आपल्याला ओपन करायचं हॉटेल आपलं लवकरात लवकर. काय आचारी विचारी आम्हाला सगळी भेटलेली आहे, नाही तर परत गायब व्हायची ती. आतला अजून किचनचं सामान, टेबल खुर्ची, अजून बरंच काम आहे तसं व्हायचं तर. आम्ही ना मटेरियल आणलं इलेक्ट्रिशियनचं सगळं, म्हणजे केबल वगैरे सगळं, ट्यूब वगैरे सगळं आणलेलं आहे. आता फक्त उद्या आहे ना बांधकाम प्लास्टर करून घ्यायचं पाहिजे. आपण नाक्यावरून एक शोधू आणू. शेंदवाला चरबी आली जरा, तो नाही आला, मग त्याला टॅव करायला लागलेत. जाऊन दे, दुसरा माल मिस्त्री आम्ही बनवून घ्यायचं. मग दुसऱ्या दिवशी मुळीक सगळी हे करून नाही त्याला लाईट फिटिंग केली ना, नंतर गाळा बिळा धुवायचा, नंतर पेंटिंग करायची आणि बाकी सामान नंतर आणू. मग बाकी ना पत्रे बित्रे जरा जॉईंट मारायचं, जरा ना स्क्रू मारायचं, इथं निघलायचं जरा, तिथं पत्रा स्क्रू मारायचा आहे. छोटे मोठे काम आहे आता सध्या, लय काम नाही मोठा आता काय कोणतंच. 2000 years later. त्याला मारीन बिरीन. लखून नसलाय ना चालवलाय मी मला आम्ही बाहेर काढला होता थोड्या वेळ, त्याला लगे हात टाकला परत. मग थोडा जायचं पाय मोकळं केलं फक्त, तर ते येतोय म्हणतोय थांबू थोड्या वेळ जरा. तो आल्यानंतर आपल्याला जायचं परत आपल्या डेलीच्या रूटवर. मग चल 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 लक्ष्मी चल चल रे पकडे चल. जवळपास 6 वाजले. आता सगळं उरकलं. आम्ही आंबवण पण टाकले, आणला पाणी पाजून, मका टाकून दिली वरून, तिची मका आणली आणि आता टाकून दिली. बसलं ना थोड्या वेळ तरी ना परत काम करूच वाटत नाही. म्हणून पटक्यात एकदा आलो ना मग जायचं नाही परत गोठ्यात बाहेर, पूर्ण करूनच जायचं लागतंय. आम्ही असं टांगा पलटी होतो इथं लई.